श्री स्वामी समर्थ. मी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी साज या चॅनलवर माझा अत्यंत सुंदर आणि छान असा अनुभव तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. माझा अनुभव असा आहे की माझं लग्न झाल्यावर अत्यंत माझ्या बाबांनी साधारण घरात दिलं होतं. एकच रूम होती आणि तिथे मला संसार करायचा होता. त्याच्यात माझे सासू सासरे आणि मी आणि माझे मिस्टर आणि माझे दीर आम्ही राहत होतो. पण माझे मिस्टर एका छोट्याशा दुकानात काम करत होते. मग आम्ही राहताना माझे सासू सासरे आणि मला सगळे खूप त्रास द्यायचे. मी खूप तुटून गेली होती आणि मी एक चांगल्या घरातली मुलगी असल्यामुळे मी माझ्या वडिलांचा नेहमी विचार करायची की मी जर इथून निघून गेली तर माझ्या वडिलांचं नाव कसं हे होईल बदला. म्हणून मी कधीच हा विचार नाही केला निघायचा. नेहमी मी सुखी राहायचा प्रयत्न केला. मग एकदा काय झालं की माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मिस्टरला आणि मला घराच्या बाहेर काढून दिलं. मग आम्ही एक किरायाची रूम घेतली आणि तिथे राहत होती. तर तिथे एक माझी घरमालकीण होती. त्या खूप स्वामीची सेवा करायच्या, खूपच करायच्या. पायदळाच्या मंदिरातून तर मला म्हणायच्या नेहमी स्वामीची सेवा कर, स्वामीची सेवा कर. पण मी टाळायची, नाही आता नाही, मला जमत नाही, माझं आता नाही होत, नंतर जाऊ. असं करू करू मी फार घाबरत होती की माझ्या सासूने मला पाहिलं तिकडे जाताना त्यांच्यासोबत तर त्या काय म्हणन, रागवन, म्हणून मी कधीच त्यांच्यासोबत जायची नाही. मग यांच्यासोबत एक दिवस मी खूप हट्ट केला की मला स्वामीच्या मंदिरात तुम्ही घेऊन जा, मला तुम्ही कुठेच नेत नाही. मग यांनी मला एक दिवस स्वामीच्या केंद्रात नेलं आणि तिथे गेल्यावर मी स्वामींची मूर्त पाहायला बरोबर आजही माझ्या डोळ्यात पाणी येत आहे की मी रडायलाच लागली एकदम, की स्वामी तुम्ही मला सगळं असं का बरं हे केलं म्हणून. तर स्वामी माझ्याकडे हसून बघत होते, मी पाहत होती आणि ते माझ्याकडे सतत हसत होते. तर मग माझ्या डोळ्यातून मी कसेबसे पुसले, कारण माझ्याकडे कोणी पाहू नये म्हणून. आणि तिथून मग काही न बोलता निघून गेली. घरी आली मी. घरी आल्यावर मग काही दिवस असेच निघून गेले आमचे सुखादुखात. नंतर तिथून 6 महिन्यांनी लगेच एक असा हे आलं की बा इथे एक प्लॉट आहे, तुम्ही घेता का वगैरे. तर मग हे सगळे म्हणायला लागले की आपण घेऊन घेऊ, हे छोटंसं घर आहे. मग सगळ्यांनी मिळून आम्ही ते प्लॉट घेतला आणि तिथे घर बांधलं. बस आम्ही तिथे आलो आणि मी सांगते माझा अनुभव की तिथून मी कधीच मागे पाहिलं नाही. आज माझ्याकडे नाही काही तर करोडची इस्टेट आहे. आमच्याजवळ 4 गाड्या, 3-4 घरं, प्लॉट सगळे सगळे आहे. मला कशाचंच हे नाही आहे. स्वामींनी मला सगळं दिलं पण मला मूलच नव्हतं होत. माझ्या लग्नाला 8 वर्ष होऊन गेले. 8 वर्ष होऊन गेले माझ्या लग्नाला, पण मला मूल नव्हतं होत. मग मी मागितलं नाही स्वामीला. मी म्हटलं नेहमी स्वामीला मागून कशाला त्रास द्यायचा. त्यांना माहिती आहे मला काय पाहिजे आणि ते मला कधी ना कधी देईन. मी फक्त स्वामीची सेवा करत राहिली. मग मला स्वामींनी 8 वर्षांनी एक छानसं बाळ दिलं आणि तो मुलगा इतका छान की तो बिलकुल स्वामीसारखा दिसायचा. कोणी म्हणे की खूप सुंदर दिसते. आणि आज माझा मुलगा इतका हुशार आहे आणि तो 8मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर मला अजून 2 मुलं आहे. माझे 3 मुलं आणि माझा इतका सुखी संसार आहे. सासू सासरे, मी, माझे हजबंड आणि माझे मुलं, आम्ही खूप आनंदी आहे. तुम्हाला सांगू नाही शकत, कारण माझे श्री स्वामी समर्थांनी हे सगळं शक्य केलं.